पण आज मला बोलणं खूप गरजेचं आहे, मला बोलायच्यात काही गोष्टी. सगळ्यांना मी बसवलं, ऑलमोस्ट रात्रीचे 11 वगैरे वाजले, कारण ते फंक्शन संपून आम्ही घरी आलेलो. मी सगळ्यांना बसून सांगितलं की मुझे 1 साल दो वाला ना. ऍक्च्युली तसं केलं की प्लीज मला 1 वर्ष द्या, या 1 वर्षात मी काही करू शकले नाही तर मी मास्टर्सला ऍडमिशन घेते. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अर्थात झी मराठीवरची कमळीच्या सेटवरती आणि माझ्या बरोबर आहेत कमळी आणि निंगी. हाय हाय, कशा आहात? मस्त, तू कशी आहेस? मज्जेत. आणि काय मस्त वाटतं तुमच्या सेटवरती आल्यानंतर. म्हणजे मी मालिका सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदा आली आहे सेटवर, त्याच्यामुळे मला खूप मज्जा आली शूट बघताना आणि तुमचे सीन्स बघताना. पण सीनच्या मध्ये मी बघत होते ब्रेकमध्ये दोघींचं काहीतरी गुलू 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 काहीतरी दोघींची खिदळत होत्या किती वेळ आणि काहीतरी चालू होतं. पण मला वाटतं तुमची जी ऑफस्क्रीन जी मैत्री आहे तीच इतकी छान आहे, त्याच्यामुळे त्यामुळे ऑनस्क्रीन पण बघायला खूप मज्जा येते. मी तरी मानते तिला मैत्रीण. शांत वाटलंच होती ही अशी बोले. बेस्ट फ्रेंड तिची शांत बस. तिची मैत्रीण प्राजक्ता जी आमची ऋषीची बहीण दाखवली ती आहे आणि केतकी आहे. मी तरी मानते. विजय कशी काल पण ते प्रशांत कॉर्नरला गेले. मला फोन केलास का? नाहीच केलंस. ठीक आहे, मला वाटलं ही बाहेर गेली असेल कुठे म्हणून मी फोन नाही केला. वाटलं. ठीक आहे, वाटतं असतं तिला. मी मानते तिला फ्रेंड. बेस्ट फ्रेंड मानते. मी पण बेस्ट फ्रेंड मानते. हो ठीक आहे, आहे ना तुमच्या. मला नाही सगळं स्वतःला विचार, मला नको विचारू. मी तर मानते बाबा, मी पण मानते. ठीक आहे. ही नोकझोक ही डे 1 पासून आहे का आता तुम्ही चांगली फ्रेंडशिप झाल्यानंतर बिल्ड झाली? नाही, ऍक्च्युली इव्हेंच्युअली बिल्ड झाले आमचं छान बॉन्ड. कारण आमचे सतत सीन असतात, म्हणजे असा कुठलाही सीन नाही ज्यात कमळीसोबत निंगी नाही. त्यामुळे तो असा इव्हेंच्युअली ग्रो होत गेलाय छान. आणि मलाच कधीतरी असं वाटतं की मी एक दिवस साक्षी नसते कधी सेटवरती, खूपच कमी होतं. पण तेव्हा मी एकदम शांत असते. म्हणजे मी असं स्वतःच ऑब्झर्व केलंय. मी त्या दिवशी तिला पण म्हणाले की परवा मी खूपच शांत होते. आणि जशी साक्षीचा संध्याकाळचा कॉल टाइम आहे, आली संध्याकाळी की मी थोडी अशी छान झाले. पण आहे ते एक छान साक्षी असलं थोडस टाइमपास. आम्ही खूप टवाळक्या मारतो, खूप टवाळक्या प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन काहीतरी करतो, सेटवर फिरतो, दरवाजातून बघणं वगैरे असं टाइमपास. असं कधीतरीच मिळतं आम्हाला वेळ. पण ते पण कधी करतो ज्या दिवशी आम्हाला जास्त डायलॉग नसतात. मी सकाळीच सगळं अख्खा बंच वाचून घेतो, काय सगळं बघून घेतो. खूप डायलॉग असेल गपचूप कोपऱ्यात जाऊन मी इथे माझ्या घरात इथे कोणाचं डिस्टर्बन्स नसतं. मला इथे छान घर आहे माझं, हे इथे बसते. साक्षीचा तो बेड आहे तिथे, गपचूप आपला अभ्यास करत बसायचा. आणि जर कमी डायलॉग असतील कळलं वाचून घ्यायचं. हिंडत फिरत काही फिदळत असतो आम्ही. आणि सीनच्या मध्ये सतत आमचं काहीतरी सुरू असतं, कारण काहीतरी होतच असतं. तर ते आम्हाला कळतं आणि मला कळतं आणि मग ते आम्ही सुरू होतो. पहिल्यांदा ज्या वेळेला भेटला दोघी जणी सेटवरती, तेव्हा काय इम्प्रेशन होतं एकमेकींबद्दलचं, किंवा तेव्हा काय बोलला, काय होता आठवतं तुम्हाला? साक्षी म्हणजे माझं सिलेक्शन झालं होतं. साक्षी मी सतत मध्ये येत होते, कारण त्यांना लुक टेस्ट खूप साऱ्या सुरू होत्या माझ्या. खूप वेळा आले मी, खूप लुक टेस्ट केल्या मी सिलेक्शन होऊन. पण मग नंतर साक्षी एक दिवशी आली आणि ती म्हणली की निंगीसाठी आली आहे की हा वगैरे. आणि खूप बोलत होते. म्हणजे एवढं का बोलते ही मुलगी, असं मला फर्स्ट इम्प्रेशन माझं ते खूप बोलते मुलगी. आणि असं असतं ना की खूप म्हणजे वायफळ बोलते, म्हणजे खूपच असं मला मी जेन्युअनली सांगते, असं मला वाटलं होतं. मी तुला बोलले का बघा तरी. तर मग नंतर छान सीन आम्ही इम्प्रोव्हाइज केला. एक छान सीन सर बोलले की तुम्ही खूप घट्ट मैत्रिणी आहात आणि असं इम्प्रोव्हाइज करायचं खूप छान वगैरे, कशा करतील गावच्या मुलीत वगैरे. तर छान केला आम्ही तो इम्प्रोव्हाइज. आणि मला वाटलं होतं की होईल साक्षीचं, कारण की कॅरेक्टरच तसं इतकं छान आहे. ती इन जनरल साक्षी पण थोडीशी अशी निंगी सारखी असल्यामुळे ते खूपच छान वाटलं. आणि मग नंतर वरती आलो आम्ही, खाली होती ऑडिशन वरती रूम मध्ये आलो. मध्ये मला नाही वाटत माझं होईल हे सुरू होतं तिचं. मी म्हंटल अगं ठीक आहे. आणि माझं झालं की एकतर ही खूप बोलते, त्यात ही असं बोलते की माझं नाही होणार आणि सतत बोलतो मला नाही वाटत. म्हटलं की ठीक आहे बघूया होईल, काय सांगता येत नाही, असं करत तिला सांगितलं. आणि मग शेवटी साक्षी आली निंगी म्हणून. तुझं काय होतं इम्प्रेशन विजयाबद्दलचं पहिलं? विजया खूप स्ट्रिक्ट वाटली होती मला.
आणि असं वाटलं होतं ही बोलते की नाही, कारण मी खूप जास्त बोलत होते आणि ही खूप कमी बोलत होती. सो म्हटलं यार ही बोलते की नाही, बघूया बघूया. पण काय नाही, जसं जसं रोज भेटत गेलो आणि बोलत गेलो, ती खूप छान आहे, खूप मस्त आहे ती. आणि आमचं चांगलं बॉन्डिंग तयार झालं, घट्ट बॉन्डिंग, आणि बेस्ट फ्रेंड झालोय आम्ही. हो हो, थँक्यू. आता बेस्ट फ्रेंड झाली. पण सेटवरती एक असं असतं ना की दोघींमध्ये सगळ्यात जास्त एक रिक्षा फिरवणारं कोणतरी एक असतं, ते कोण आहे तुमच्यापैकी? मी आहे ते रिक्षा फिरवणारी. काही गोष्ट रिक्षा फिरवायचं काम माझं आहे. तुझं असतं? म्हणजे स्पेसिफिक गोष्टींचं असं रॅन्डम नाही, पण असं असेल तर मी तर साक्षीची सतत रिक्षा फिरवत असेल. काहीतरी तिने सांगावंच मला तिच्याबद्दल, मग फिरवलंच. मग ते सगळे तिचे मजा घेत असतात, तिची सगळी ती मीच आहे. म्हणजे डिरेक्शन डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवलं ते तर खूपच तिला हे करतात बिचारीला, साक्षीला खूप म्हणजे मजा घेतात, कारण ऑब्व्हियसली साक्षी एवढी आहेच लाडाची सगळ्यांची. पण ते रिक्षा फिरवण्याचं काम माझं आहे. इनफॅक्ट केतकीचं पण, केतकीचं काय सांगितलं, रिक्षा फिरवण्याचं काम माझं. पण असं दोघींमधलं असं कोण आहे की एक अशी गोष्ट असते ना, जशी आपली ओळख किंवा मैत्री वाढते तर ना अशा काही काही गोष्टी कळतात. एक अशी एकमेकींमधली गोष्ट जी जर का तुम्ही मैत्रिणी नसतात खूप चांगल्या तर अजिबात टॉलरेट केली नसती, किंवा एखादी सवय? असं तरी अजून तरी मला काही वाटलं नाही साक्षीबद्दल. म्हणजे मी इन जनरलच असं कोणासोबत म्हणजे काम करतोय आपण, रोज एकत्र असतो, त्या गोष्टी तर आहेत, पण पटकन असं नाही इरिटेट होत कुठल्या गोष्टींना. असं पण जर मला वाटलं तसं काय असेल तर मग मीच स्वतः लांब राहते त्या व्यक्तीपासून किंवा काय. पण तसं मला पण नाही, उलट मीच तिला खूप त्रास देते असं मला कधी कधी वाटतं. कारण ती तिचं एकदा अशी बसलेली असेल ना कोपऱ्यात, तर मीच जाऊन ऐक ना विजया ऐक ना, मध्ये थांब थांब. मग मला कळतं की नाही यार थांब, आता अभ्यास तिला करू दे अभ्यास असं. पण नाही का साक्षी असली की नाही करमत मला सेटवर. आणि मला पण म्हणजे असं होतच नाही की मी असते पटलंच मला. ती शांत बसते. मला सगळेच हवे असतात, पण मला तर साक्षी हवी असते. ह्याच्यात फरक आहे ना, या दोन लाईन्स मध्ये फरक आहे. मला विजया हवी असते. झालंय बोलून झालंय. मी ती हसते किती बघ, म्हणजे तिला तू काय हसते ग? तिथं तिची रूममेट आहे केतकी बसलीये मागे, ती पण येईल थोड्या वेळाने. केतकी आणि साक्षी रूमीज आहेत, बेस्ट रूमीज. गॉसिप क्वीन कोण आहे दोघींपैकी? आम्ही दोघी पण आहे. दोघी पण आता मी चालू असतो सतत. म्हणजे मी म्हणजे मोस्टली सगळ्यांसोबत सगळे सीन माझे असतात ना, त्याच्यामुळे सगळं गॉसिप असतं माझ्यासोबत. त्यामुळे इट इज नॉट गॉसिप, इट इज व्हॉट इज इट, शेअरिंग करतात, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होण्याचं असं क्रांती म्हणते. इट इज नॉट गॉसिप, इट इज जस्ट इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. गॉसिप आम्ही खरं बोलतो, खरं बोलतो. आणि साक्षीचं असं आहे की ते गॉसिप नाहीये, फॅक्ट बोलते मी, खरं बोलते मी. हे काहीच म्हणजे गॉसिप करण्यासारखी गोष्टच नाहीये, जे खरं आहे तेच सांगतो आपण. बरं, कायम ना आपण वेगवेगळ्या भूमिकांच्या निमित्ताने भेटतो आणि त्यावेळेस भूमिकेबद्दल तर बोलणं होतच, पण आज मला ऐकायचं आहे की विजया म्हणून कशी आहेस तू? विजयाची इंडस्ट्रीमधली जर्नी कशी चालू झाली? म्हणजे मी खरंच खूप लकी आणि खूप ग्रेटफुल, म्हणजे खूप अजिबातच म्हणजे असं म्हणतं की नाही, खूप 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 ग्रेटफुलनेस आणि खूप ग्रॅटिट्यूड आहे मला या गोष्टीचा, की खूप सहज सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या. म्हणजे मला करायचं होतं हे खूपच लहानपणापासून ठरलं होतं. म्हणजे एक असताना की नाही मला हिरोईन बनायचं हे मला होतं पहिल्यापासून, पण तो वे माहिती नव्हता किंवा तशा आय वॉज ग्रोईंग आणि शिकत होते वगैरे. पण मग ठरवूनच मी ऍडमिशन असं घेतलं की जेणेकरून मला थिएटर करता येईल. आणि मला माहिती होतं की मला थिएटर थ्रू सगळं करायचंय, कारण थिएटर इज अ बेस. तिथे जर आपण सगळं शिकलो आणि ते आपल्याला सगळं शिकवतं. म्हणजे जेव्हा तुम्ही बॅकस्टेज करता तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, तेव्हाच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. म्हणून मला वाटतं तिथेच माझं जास्त पेशन्स लेवल आणि सगळ्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एक रुटेड राहणं म्हणतात ना, ते मी तिथे खूप शिकले. आणि थिएटर त्यामुळे इम्पॉर्टंट मला असं फील होतं आणि ते करेक्ट. मग सो मी त्या वेने सुरू केले थिएटर. पुढे काय होणार माहिती नाही, पण मला करायचं होतं. सो नाटक एकांकिकापासून सुरुवात झाली आणि मग जसं कॉलेज संपलं तसं लगेचच
मला माझी पहिली मालिका मिळाली. आणि ते खूपच सगळ्याच गोष्टी खूप छान जुळून आल्या. खूप चांगले माणसं माझ्या आयुष्यात आली त्या वे मध्ये, त्यामुळे सगळं घडत गेलं. आणि मी खूप मला खूप छान वाटतं या गोष्टीचं की खूप इझिली सगळं गेलं. असं काही फार टचवूड म्हणजे फार ते म्हणतात की स्ट्रगल असं नाही, पण ऑब्व्हियसली प्रत्येकाचे स्ट्रगल्स असतातच, म्हणजे वेगळे असतात. म्हणजे ह्याला मी स्ट्रगल मला वाटतं ह्याला मी म्हणेन की हे नाही ते पण झालं, पण त्याच्या मागे पण केली, त्याच्यासाठी मेहनत आपण करतो. आणि मतलब असं वाटतं की आय मॅनिफेस्टेड इट बट ऑल्सो आय वर्क फॉर इट, असं पण आहे त्या गोष्टी. सो असं झालं. घरी जेव्हा सांगितलंस तेव्हा घरच्यांची काय एक पहिली रिॲक्शन काय होती? कारण पहिलं जेव्हा सांगले की आता मला करायचंय ह्याच फील्ड मध्ये मला काम करायचं. हा म्हणजे ते पण खूपच सांगते ना, म्हणजे हे सगळ्याच गोष्टी मी खूपच मॅनिफेस्ट खरंच केल्या होत्या. मी कॉलेज संपल्यानंतर आता सगळ्यांचं चाललेलं घरच्यांचं की आता का मास्टर्स कर वगैरे सुरू होतं. कारण बॅचलर्स इन मास मीडिया मी MM केलं होतं. ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी स्पेशलायझेशन केलेलं. सो त्याच्यानंतर काय झालं तर मला असं की आता नाही, आता खूपच मागे लागले, तर आय हॅव टू गेट अ मीटिंग. मग सगळ्यांना मीटिंग केली मी घरी, पद्धतशीर मीटिंग केलेली. म्हणजे की दादा माझा तेव्हा चिपळूणला असायचा, तो कोकण रेल्वेमध्ये म्हणून. सो तेव्हा काहीतरी निमित्ताने आमच्या बिल्डिंगमध्ये फंक्शन होता, तेव्हा तो आलेला दादा, आणि मी त्याला ते फंक्शन वगैरे झालं आणि तो रात्री निघणार होता 2 वाजता. तर मला असं होतं की आज हीच ती वेळ आहे, कारण हा गेला तर मग त्याला तो इन्व्हॉल्व नसणार ह्या मीटिंगमध्ये. सगळे इम्पॉर्टंट होते मला की सगळ्यांना बसवून सांगणं. सो मी ठरवलं, मी दादाला सांगितलं की प्लीज आपलं ते फंक्शन झाल्यावरती आज आपली मीटिंग आहे आपल्या घरी, सगळ्यांनी प्लीज थांबा. मी दादाला त्याला ते पण सांगितलं की तो फ्रेंड सोबत जाणार होता, प्लीज आज कुठेच जाऊ नको, सॉरी, पण आज मला बोलणं खूप गरजेचं आहे, मला बोलायच्या आहेत काही गोष्टी. सगळ्यांना मी बसवलं. ऑलमोस्ट रात्रीचे 11 वगैरे वाजले, कारण ते फंक्शन संपून आम्ही घरी आलेलो. मी सगळ्यांना बसून सांगितलं की मुझे 1 साल दो वाला ना. ऍक्च्युली तसं गेलं की प्लीज मला 1 वर्ष द्या, या 1 वर्षात मी काही करू शकले नाही तर मी मास्टर्सला ऍडमिशन घेते. पप्पांची खूप इच्छा होती की मी आउट ऑफ इंडिया जाऊन शिकावं आणि या सगळ्या गोष्टी कराव्या. तर मी ते होते की ठीक आहे, मी म्हटलं की 1 वर्ष द्या, याच्यात मी जर काही नाही करू शकले तर मी आहेच रेडी, मी करेन असं अभ्यास, असं अभ्यास म्हणण्यापेक्षा मास्टर्स. सो ते जसं झालं, ही गोष्ट घडली. माझं ग्रॅज्युएशन झालं मार्च 2020ला. आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. एक्झाम वगैरे झाली, माझा रिझल्ट पण लागला 20 मार्चला आणि 22ला लॉकडाऊन लागलं. सो ते तर झालं. सो तिथून नंतर नोव्हेंबरमध्ये मला सिरियल मिळाली होती पहिली. सो ते इतकं सगळं खूप स्मूथली आणि खूपच असं काही टेन्शन असं नव्हतं, पण होतं की ह्या 1 वर्षात जर आपण नाही करू शकलो तर. पण हे इथून मी क्लिअर होते की नाही मला हेच करायचं. सो ते तसं सॉर्टेड होतं. म्हणजे मी खूपच क्लिअर गोष्टी ठेवल्या घरच्यांसोबत. पण मी जेव्हा नाटक करायचं तेव्हा त्यांनी एक बेस त्यांना पण, म्हणजे जसं माझ्यासाठी मी म्हणाले की नाटक करताना आपला बेस क्लिअर होतो, तसं त्यांच्यासाठी तो बेस क्लिअर झाला की ही कसं वर्क करते इंडस्ट्री. म्हणजे वेळापासून, खाण्यापिण्यापासून, काम करण्यापासून, या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्यात. की लेट नाईट येणं, मग ते तेव्हा आपण बॅकस्टेज पण करत असतो, तेव्हा सेट पण चढवायचं, आपण ऍक्टर पण असतो, मग आपल्याला सेट पण चढवायचं, सगळ्या गोष्टी आपण करत असतो. सो तेही त्यांनी बघितलं. त्याच्यामुळे मला वाटतंय ते त्यांना पण इझिली, मी जेव्हा पहिली मालिका मिळाली त्यांना इज मिळाला की ओके दिस इज हाऊ इट वर्क्स. सो ते त्यांना पण इज मिळालं, मला पण इज. आणि मला त्यांचं असं की तिला करायचंय ना, सो ठीक आहे ते करू. मी तेवढी त्या बाबतीत एक रेबेलियस होता माझ्यात थोडंसं की नाही मला हेच करायचंय. मग आणि घरात लहान असल्यामुळे लाड शेंडे येस येस. आणि आय एम शुअर की आता तुझे आई बाबा आणि सगळेच जण खूप आता सगळे गावी गेलेत. आणि कालच पप्पांनी मला फोन करून सांगितलं की कमळीकडे इतकं सगळं करतात गावाला सगळे. मी बँकेत गेलो गावच्या, तरी तिथे बघ कमळीचे पप्पा आहेत, कमळीचे पप्पा असं म्हणत होते. बोलते तुझ्यामुळे बघ खूप प्राऊड फील होत आहे असं. कालच मला पप्पा बोलत होते. गोड. हे किती भारी फिलिंग आहे आई बाबांसाठी की मुलीमुळे किंवा आपल्या मुलामुळे ओळखलं जातं. हो अगदीच छान आहे. आणि या मालिकेच्या निमित्ताने तर खूपच जास्त, कारण विषय आणि एक बेस लँग्वेज आणि या सगळ्या गोष्टीचा गावाकडे खूप कनेक्टेड फील होतं, त्याच्यामुळे खूपच जास्त कनेक्ट झालेत सगळे. आणि मला वाटतं सुरुवातीपासून मालिकेने जे काय एक रेकॉर्ड करत गेलाय तुम्ही, ते जे काही कमाल गोष्ट आहे. म्हणजे हे मला वाटतं हे पहिल्यांदा असं कोणत्या तरी मालिकेच्या झालेलं आहे. खूप गोष्टी, खूप नवनवीन गोष्टी कमळी थ्रू मला पण एक्सप्लोअर करायला मिळाल्या. आणि एक मालिका म्हणून फर्स्ट पण सगळ्या गोष्टी घडल्या, त्यामुळे खूप छान आणि खूप ग्रेटफुल
आहे मी असंच राहू दे कायम. साक्षी, तू काय सांगशील, तुझी कशी झाली जर्नी चालू? ऍक्च्युली माझं तर काहीच डोक्यात नव्हतं की मला ह्या फील्डमध्ये यायचं आहे. आणि काय नाही, मी शिकत होती आणि FY/SYला गेली तेव्हा आमच्या शेजारच्या एक ताई राहायच्या, तर त्या नाटक बसवायच्या. तर त्या मला म्हणे असं एक छोटंसं कॅरेक्टर आहे, फक्त तुला 2 मिनिटं स्टेजवर यायचंय. म्हटलं चालेल ना मी रेडी आहे. आणि मी गेली आणि काय डायलॉग वगैरे काहीच नव्हतं. मी गेली आणि ते केलं, पण मला खूप छान वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या नाटकाचा एक फोटो पेपरमध्ये आला सकाळला, तर माझं नाव होतं त्याच्यात आणि मला खूप भारी वाटलं. म्हटलं यार पेपरमध्ये नाव वगैरे, मी एकदम खुश. आणि मग त्यानंतर असं वाटलं की चांगलं आहे यार, हे करायला हवंय. डान्समध्ये मला इंटरेस्ट होता लहानपणापासून. आणि मग त्यानंतर काहीच डोक्यात नाही, मग शिकत होती. आणि मग असंच पप्पा बसले होते, पेपरमध्ये एक ऑडिशन आलं आणि मला म्हणे हे देतेस काय ऑडिशन, जाऊन बघ. म्हटलं काय असतं ते, मग मी जाऊन बघितलं. तर तिथे थोड्या ओळख झाल्या माझ्या मुलींसोबत आणि असं तसं. मग त्या सांगायच्या मला ऑडिशन आहे वगैरे, पण मी काय गेली नाही. मग एक दिवस असंच एका मैत्रिणीने मेसेज केला की ऐक ना, माझ्या नवऱ्याची बायको ही सिरियल आली आहे इकडे, नाशिकमध्ये शूट आहे, तर एक रिपोर्टरचं कॅरेक्टर आहे, करशील का? तर मी खूप खुश, म्हटलं अरे बाई मी येईल ना असं. आणि मला हिचा टोनच आवडलाय. कुठची आहेस तू? नाशिकची आहे मी. हा. तू नाशिकची नाही 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 तुझ्या सुरुवातीला सांगले, मी त्याच्यावर अज्युम केलं की तू कदाचित असशील. आणि मग काय नाही, गेली. आणि मग हे गुरुनाथ वगैरे, राधिका वगैरे, मी त्यांना फर्स्ट टाइम बघितलं ना, मी खूप खुश आणि म्हटलं वाव. आणि खूप छान वाटलं मला डायलॉग वगैरे दिले. मी ते सगळं फर्स्ट टाइम बघितलं, कॅमेरा कोण कोण काय काय. आणि मी खूप टेन्शनमध्ये. आणि माझा भाऊ पण आला होता माझ्यासोबत. आणि त्या दिवशी माझा बर्थडे होता. हा. आणि त्याच दिवशी आम्ही गेलो आणि दिवसभर तिकडे, दिवसभर काही सीन लागला नाही, पण त्यांना बघून खूप खुश होतो. आणि मग रात्री सीन लागला, मग मी केली ऍक्टिंग वगैरे. तेव्हा तर काय ऍक्टिंगचं एवढं येत पण नव्हतं. मग झाल्यानंतर सगळं सीन वगैरे झालं, आम्ही घरी आलो. माझा भाऊ मला बोलतो, शी किती ओव्हर ऍक्टिंग केली तू, काय केलं तू हे? मी त्याला म्हटलं शांत बस, तुला काय कळतं, मी बरोबर केलं. आणि जेव्हा मी टीव्हीवर तो सीन बघितला, म्हटलं शी मी हे काय असं झालं. त्यानंतर म्हटलं जाऊ दे. पण मी कॉलेजमध्ये माझी खूप हवा, यार साक्षी माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये जाऊन आली असं. आणि सगळे मला खूप हे भाव द्यायचे वगैरे. त्यानंतर काही कॉलेजच केलं मी 3 वर्ष. आणि मग त्यानंतर विषय सोडून दिला ह्या फील्डचा. मग माझ्या त्या एक नाटकाच्या मॅम होत्या, त्यांनी मला छोटासा चान्स दिला होता. तर त्यांनी मला हे मास्टर्स इन थिएटर आर्ट्स हे ऍड पाठवली. तर म्हटलं मम्मी म्हणे करते का म्हणे तू याच्यात डिग्री वगैरे? म्हटलं नको, मी आहे ना MBA करते पुढचं. तर मग मम्मी म्हणे अगं कर, तुला इंटरेस्ट आहे तर. म्हटलं ठीक आहे, बघते ट्राय करून. मी फॉर्म वगैरे भरला आणि मग त्यानंतर ऑडिशनला गेले. खूप तयारी केली, दीदीने वगैरे तयारी करून घेतली, त्या मॅडमनी वगैरे तयारी केली. आणि मी काय नाही, ऑडिशनला गेले. फर्स्ट राऊंड सिलेक्ट झाले, दुसराही सिलेक्ट झाले, तिसराही सिलेक्ट झाले. कसं काय माहित, पण नाही म्हणजे मी चांगलं केलं होतं त्यावेळेस, चांगलं केलं. आणि मग ते झाल्याच्या नंतर मग 2 वर्ष हेच केलं, मास्टर्स इन थिएटर आर्ट्स. आणि मग ते 2024 मध्ये कम्प्लीट झाल्याच्या नंतर मग मी असंच ऑडिशन द्यायला सुरुवात केली. माहित नव्हतं काय कुठे काय. आणि मग मी सेटवर जाऊन हे करायचे की काही असेल तर सांगा वगैरे. आणि मग असंच एक एक देता देता हे कळलं, हे ऑडिशन. आणि मग हे कॅरेक्टर मला मिळालं. क्या बात आहे, किती छान. मला खूप छान वाटतंय आता हे कॅरेक्टर. आणि तू खूप छान करतेस, अजिबात ओव्हर ऍक्टिंग नाही करत. खूप छान. जेवढे लोक मला भेटतात ना, जेवढे लोक मला भेटतात ते प्रत्येक वाक्य की तू खूप छान करते. आणि आम्हाला निंगी पण खूप आवडते, ते जोडूनच येतं. जशी कमळी निंगी जोडी झाली ते तसं ते मला प्रतिक्रियाही त्यांच्या तशाच येतात की हो. आणि मी सुरुवातीला जेव्हा हे कॅरेक्टर मला मिळालं तेव्हा मी खूप टेन्शन मध्ये होती, कारण फर्स्ट टाइम मी कॅरेक्टर करते आणि कसं करू काय करू. पण विजयाने मला खूप सपोर्ट केला. खरंच शांत बसा, मी खरं बोलते. खूप म्हणजे ती मला खूप समजून सांगायची की घाबरू नको, करते तू, असं आहे, बरोबर आहे साक्षी, कर. आणि त्यामुळेच खरं मी यांच्या सपोर्टमुळेच मी करू शकली. आणि आता तर करते. फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारल्यात. बिझी आहेत त्या, स्केड्यूल खूप टाईट आहे, सीन्स चालू आहेत, पण तरी सुद्धा
मस्त वाटलं आणि अशीच मालिका खूप छान सुरू राहू देत आणि तुम्हाला या मालिकेसाठी आणि इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank आणि you. इतकी छान तुमची फ्रेंडशिप टचवूड अशीच राहू देत. आज एकमेकींना जर का एक छान काहीतरी सांगायचं असेल, जे म्हणतो ना की काही गोष्टी असतात की ज्या आपण बोलून नाही दाखवत किंवा त्या सांगायच्या राहून जातात, अशी एखादी गोष्ट असेल तर ती काय आज सांगायला आवडेल एकमेकींना? मी तर तिला सगळं सांगते, असं नाही की मी बोलू शकत नाही असं नाही. मी मला जे वाटतं ते तिला सांगते. म्हणजे ऍट टाइम्स कधी कधी ती खूपच मस्ती झोन मध्ये असले की मी तिला हे पण करते की थांब, आपण जरा फोकस होऊया, जरा सिरियस होऊया, हे पण मी तिला सांगते. आणि तिला मी हेच सांगेन की तू खूप छान करतेस, करत राहा छान आणि छान कॉन्फिडेंटली कर. विजयाचं एक आहे की किती मोठी स्क्रिप्ट असू दे ती बिलकुल घाबरत नाही, म्हणजे बिंदास्त. मी तिच्याकडून ते शिकते की यार ही खरंच कॉन्फिडंट आणि मस्त करते. उलट ती मलाही सांगते बघ काय नाही आपल्यासाठी काय करू आपण. हे असं नाही बोलत, म्हणजे असं हे मी मोठे माझ्या डायलॉग बोलते. आले की मोठे डायलॉग आले की Motivate करते. घाबरायचं नाही, तिला motivate घाबरायचं करायचं नाही. हे काय आपण करू शकतो असं नाही बाई, मला भीती वाटते. नाही म्हणजे ती हे करते की काय नाही इझी आहे हे सगळं, असं ती मला हे करते. आणि जेव्हा माझे पण कधी कधी मोठे डायलॉग येतात तेव्हा मी टेन्शन घेते, हे तिला माहितीये. मग ती बोलते काय नाही साक्षी, होईल ग, काय ते समजून घे फक्त आणि बोल, असं ती मला समजवते. आणि मग काय नाही होतं माझ्याकडून. आणि मी ते झाल्यानंतर पण विचारते झालं ना गो की हो हो चांगलं केलंस. ते खरं बोलते की खोटं माहित नाही, पण ते मी कसं ठरवणार, ते सर ठरवतील. मी तर अच्छा, चांगलंच ठीक आहे. बोलेन. चांगलं केलं चांगलं बोल. मोठ्या बहिणीसारखी आहे म्हणजे ती तुझ्यासाठी, है ना? हो. नाही तिने लोक जर नाही, मी कोणाची ताई वगैरे नाही, सॉरी, मी तुझी ताई नाही बोलू शकत. विजूताई बोलते मी तुला, शांत बस. तुमचा बॉन्ड असाच राहू देत छान आणि मालिकेसाठी आणि तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप मोठा झाला. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.